खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 40 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन करण्यात आले आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 40 कोटीची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, त्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि सोलापूर जिल्हा हा ओला दुष्काळाचा जिल्हा म्हणून जाहीर करा ही मागणी करण्यात आली असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि जवळजवळ माढा आणि करमाळा या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे या फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। त्याच्यानंतर आपल्या सोलापूरच्या कर्तव्यदक्ष खासदार प्रणितीताई शिंदे यांनी या नुकसान झालेल्या फळबागांच्या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलेलं होतं आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्तेही होते। आणि विशेष म्हणजे या संदर्भात या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केलेला होता। याची दखल घेऊन शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी 40 कोटी 44 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे। दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबतची अधिक माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शातलिंग षटगार यांनी काँग्रेस भवन सोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। सर्वांचे लाडके नेतृत्व सोलापूरचे सुपुत्र सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असतो। वाढदिवस साजरा करायला त्यांचा नकार असतो, तरीही कार्यकर्ते ऐकत नाहीत। म्हणून आम्ही सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने असं ठरवलेलं आहे की समाज उपयोगी कार्यक्रम आपण जिल्ह्यामध्ये घेऊया। त्यासाठी आम्ही एक सप्ताह आयोजित केलेला आहे। आता आम्ही 28-29 पासून सुरू करणार होतो, पण गणपती, महालक्ष्मी या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही 2 तारखेपासून या कार्यक्रमाला सुरू करत आहोत। 2 तारखेला या सप्ताहाचं उद्घाटन माझ्याच गावामध्ये सलगर अक्कलकोट तालुका या ठिकाणी आरोग्य शिबिराने होतो आहे। आरोग्य शिबिर घेऊन त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही करत आहोत।